नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावरती आज पुन्हा एकदा आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत राज्य ज्योतिष यांत्रिक ॲडव्होकेट माधव गुरुजी. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. साईराम. कार्यक्रमात मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. ॲडव्होकेट माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटरच्या माध्यमातून ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केली. एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून नमूद करण्यासारखी आहे आणि ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांच्यापैकी एक आहेत. ॲडव्होकेट माधव गुरुजी हे मूळचे रायगड जिल्ह्यातले आहेत आणि त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांचे 7वे वंशज आहेत. हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते अव्याहतपणे पुढे खूप छान पद्धतीनं चालवत आहेत. तसंच ॲडव्होकेट माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर मुंबई या ठिकाणी स्थित आहे आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी या दोन्ही सेंटरवरती आपली सेवा नित्यनियमानं पुरवत असतात. त्यामुळे तुम्हाला जर गुरुजींना भेटायचं असेल तर पनवेल या सेंटरवरती सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर मुंबई या ठिकाणी तुम्ही गुरुजींना निश्चितपणाने भेटू शकता. अजून एक या ठिकाणी गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे पुणेकरांसाठी आता गुरुजींचं कन्सल्टेशन हे पुण्यामध्ये सुद्धा मिळणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या 26, 27 आणि 28 या 3 दिवशी ॲडव्होकेट माधव गुरुजी पुण्यामध्ये खास लोकाग्रहास्तव लोकांच्यासाठी पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी उपस्थित आहेत. त्याच्यामुळे जर कोणाला ॲडव्होकेट माधव गुरुजी यांना भेटायचं असेल, त्यांच्याशी चर्चा करायची असेल, माहिती घ्यायची असेल, मार्गदर्शन हवं असेल किंवा काही अडचणी समस्या शेअर करायच्या असतील, तुम्ही निश्चितपणानं सरांची भेट घेऊ शकता. मात्र त्याकरता तुम्हाला आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आणि अपॉइंटमेंटसाठीचे नंबर आता तुम्हाला टी व्ही स्क्रीनवरती दिसत आहेत. कोणत्याही नंबरवर कॉल करा आणि गुरुजींची अपॉइंटमेंट घ्या. चला चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. खूप महत्त्वाचे विषय गेल्या काही एपिसोड्समधून आपण घेतोय की जे नित्यनियमाचे विषय आहेत, लोकांच्या समस्यांसाठीचे, अडचणींसाठीचे, माहितीसाठीचे, मार्गदर्शनासाठीचे. आजचाही विषय खूप महत्त्वाचा आहे आणि त्या अनुषंगाने माझा पहिला प्रश्न आहे, अग्निहोत्र. अनेक घरांमध्ये ही परंपरा आपण पाहतो. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हे अग्निहोत्र संध्याकाळच्या वेळी करण्याचं एक प्रथा, परंपरा, संस्कृती अनेक जण आजही जपतात. मला जाणून घ्यायचं आहे की शास्त्राच्या अनुषंगानं ह्या अग्निहोत्राचं जे महत्त्व आहे ते काय? प्रशांतजी, खूप सुंदर प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारला. सर्वप्रथम कसं असतं की ज्यावेळेला एक ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन होत असतं, वेगवेगळ्या समस्यांवरती लोक भेटायला येत असतात आणि काही एक कालावधीनंतर त्यांच्याबरोबर खूप चांगले रिलेशन निर्माण होतात म्हणजे. आणि मग त्याच्यानंतर अध्यात्माच्या विचारांची देवाणघेवाण, आपण त्याला म्हणू शकतो की देवाणघेवाण व्हायला सुरुवात होते. आणि मग प्रत्येकजण कसं असतं की ज्याला त्याला उत्कटता खूप असते की आपल्या प्रत्येकाच्या वतीने म्हणजे की आपण काही ना काही आध्यात्मिक साधना करायला पाहिजे. मग ते त्यावेळेला म्हणतात की तुम्ही काहीतरी साधना द्या. मग कधी कोणी म्हणतं की गुरुमंत्र द्या. मग कोणी गुरुमंत्र घेतं. गुरुमंत्र घेतल्यानंतर मग ते म्हणतात की आता आम्हाला काहीतरी साधना द्या. मग त्यांना साधना द्यायची असते. ती साधना देताना प्रामुख्याने अग्निहोत्र साधना ही आपल्याही परंपरेप्रमाणे आहे. आपल्या परंपरेमध्ये जशी साधकाला पहिली म्हणजे कोणी दीक्षा घेतली, गुरुमंत्र घेतला, तर गुरुमंत्र घेतल्यानंतर पूर्णपणे साधनेमध्ये पहिलं अग्निहोत्र शिकवलं जातं आणि अग्निहोत्राची दीक्षा दिली जाते. आता अग्निहोत्राचं महत्त्व सांगायचं झालं तर बघा, आपण म्हणलं की हिंदू धर्माचे आपल्या परंपरेमध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये अग्निहोत्राला खूप महत्त्व आहे. परंतु हिंदू धर्माचा उल्लेख होतानाच आर्य सनातन हिंदू धर्म असा होतो आपला उल्लेख होताना. तर याच्यामध्ये आर्य जे सर्वप्रथम आपल्याकडे आले की आर्यांपासून पुढे या एक गोष्टी निर्माण झाल्या. हे आर्य दोनच गोष्टींचे उपासक होते. एक म्हणजे सूर्याचे आणि दुसरे म्हणजे अग्नीचे, की अग्नीची ते उपासना करायची आणि सूर्याची ते उपासना करायची. तर आर्यांपासून पुढे हिंदू साम्राज्यापर्यंत संपूर्ण आत्तापर्यंत चालत आलेल्या परंपरेमध्ये कुठला संस्कार आला असेल तर त्या संस्कारामध्ये अग्निहोत्र हा संस्कार आला. आता अग्निहोत्र प्रामुख्याने का करायला पाहिजे किंवा त्याचं महत्त्व काय आहे किंवा कशा प्रकारे केलं पाहिजे, अशा अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये या माध्यमातून उद्भवले असतील. त्याच्यामध्ये पहिलं जर त्यांना सांगायचं झालं तर अग्निहोत्र करत असताना परंपरेमध्ये हे का घेतलं असेल हा विचार करणं खूप गरजेचं आहे. किंवा अग्निहोत्र का केलं जात असेल
तर त्याच्यामध्ये भाग असा आहे ना की उपासना आणि साधना अशी दोन अंग अध्यात्माची आहेत. म्हणजे अध्यात्म करत असताना त्याच्यामध्ये उपासना हे एक अंग आहे, दुसरं अंग जे आहे ती साधना आहे. उपासनाची व्याख्या बघाल तर उपासनाची व्याख्या अध्यात्मामध्ये अशी शिकवली जाते की तुमच्या दैनंदिन विकासासाठी, तुमच्या प्रत्येकाच्या कार्यासाठी, म्हणजे वैयक्तिक तुम्हाला कुठला उद्धार करून घ्यायचा असेल, वैयक्तिक कुठलं कार्य साधायचं असेल तर त्याच्याकरता जी केली जाते ती उपासना. म्हणजे लोक मला आपल्याला विचारायला येतात की बाबा ही समस्या आहे तर याच्यावर उपाय काय करू, मग आपण त्यांना शनिवारचा उपास करायला सांगतो, ती त्यांच्याकरता उपासना झाली. एखाद्याला आपण एखादं वाचन करायला सांगू की तू हे वाचन कर, तर ती त्याची उपासना झाली. एखाद्याला एखादा मंत्र दिला की या मंत्राचं पुनश्चरण कर, ती त्याची उपासना झाली. ही उपासना त्याच्या वैयक्तिक दोरवर झाली, म्हणजे की याच्यामध्ये त्याची वैयक्तिक उपासना आहे, त्याची वैयक्तिक उन्नती होईल, त्याचा वैयक्तिक उद्धार होईल. मग अध्यात्माचं दुसरं अंग जे आहे ते साधना आहे, की ज्या साधनामध्ये आध्यात्मिक आयुष्य एकदा तुम्ही जगत असताना तुम्हाला स्वतःचा विचारच करायचा नाही, तुम्हाला ऑलवेज दुसऱ्याचा, समाजाचा, देशाचा आणि बाह्यंगाने प्रत्येक गोष्टीचा की पंचमहाभूतांपासून प्रत्येकाचा तुम्हाला विचार करायचा आहे. मग तो विचार करत असताना ती साधना काहीतरी केली पाहिजे की ज्या साधनेमध्ये या सगळ्यांचा भाग येईल. आणि या सगळ्यांचा भाग घेत असताना त्यांना त्यावेळेला जे सुचलं ते अग्निहोत्र सुचलं, की अग्निहोत्र ही अशी साधना आहे की ज्याच्यामध्ये पूर्णपणे समाजाचा तुम्हाला उद्धार करता येतो, ज्याच्यामध्ये पूर्णपणे मानवजातीचं तुम्हाला कल्याण करता येतं. ज्या पंचमहाभूतांचाच आपल्यावरती उपकार आहे, ज्यांच्यापासून आपलं शरीर बनलेलं आहे किंवा जेव्हापासून हे संपूर्ण जग चालतं आहे, त्या पंचमहाभूतांना काही अर्पण करायचं असेल तर त्या सर्वांना अर्पण करण्याकरता जर कुठली साधना असेल तर ती म्हणजे अग्निहोत्र साधना आहे. तद्वत ब्राह्मण जे उपनिषद येतं त्या उपनिषदाचं सत्व हे सांगतं की अग्निर्देवानां मुखम, हे देवाचं जे मुख आहे ते अग्नी आहे. म्हणजे आपल्याला देवाला जर काही अर्पण करायचं असेल तर आपण अग्नीच्या माध्यमातून अर्पण करू शकतो. आणि अग्नीमध्ये आपण ज्यावेळेला ते अर्पण करू त्यावेळेला ते पुढपर्यंत पोचतं. तर अग्निहोत्राचं प्रॉपरली पुण्य असं आहे की हा साधनेचा भाग आहे. म्हणजे अध्यात्मामधलं जे महत्त्वाचं अंग आहे, एक अंग आहे उपासना आणि दुसरं अंग आहे साधना. तर साधनामध्ये साधना तुम्हाला करायची असेल, ज्या साधनेमध्ये तुम्हाला जगाचा उद्धार करायचा आहे, जगाचं कल्याण करायचं आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करायचा आहे, प्रत्येकाला सुखी ठेवायचं आहे, या गोष्टीकरता तुम्हाला जी प्रार्थना करायची आहे ती प्रार्थना म्हणजे अग्निहोत्र. रुटीन आपण ज्याला म्हणतो ते आणि अग्निहोत्र या दोघांची आपल्याला सांगड घालता येते का किंवा ती आहे का? निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो प्रशांतजी की ज्या वेळेला याची रचना केली असेल ना त्यावेळेला रचना करत असताना जे रचनाकार होते म्हणजे जे ऋषी त्यावेळेला असतील त्यांनी खरोखरी खूप पुढपर्यंत विचार केला. कारण त्यांच्या याच्यामध्ये कुठलीही गोष्ट निर्माण करण्यापेक्षा ती सातत्य कसं राहील, पुढे कशी राहील, समाजाचा उद्धार कसं करेल, ही प्रत्येक मानवाच्या कल्याणाकरता कशी होईल याचा त्यांनी खूप बारकाईने विचार केला. आणि तो विचार करत असताना मला वाटतं त्यांनी कलियुगाचा पण विचार केला असेल. म्हणजे कलियुगाचा विचार केल्याच्या नंतर मग त्यांनी ही सर्वात मोठी साधना तयार केली असेल आणि तेव्हापासून ती आत्तापर्यंत चालली आहे. त्यांचं स्वतःचं कार्य किंवा त्यांचे स्वतःचे आपल्यावरती अनंत कोटी उपकार आहेत की त्यांनी साधना तेवढ ठेवून चालू ठेवून आपल्याकरता चालू ठेवली आणि आपण ते करू शकतो आहे. आता याच्यामध्ये जर प्रामुख्याने बघितलं तर आपल्याला याचं फ्रेमिंग पूर्णपणे बघावं लागेल की जसं अग्निहोत्र तुम्ही म्हणले की संध्याकाळच्या वेळेला करतात, सकाळच्या वेळेलाही अग्निहोत्र करतात. दिवसभरामध्ये 2 वेळा अग्निहोत्र करण्याचं प्रमाण आहे. एक प्रमाण जे आहे ते सकाळी सूर्योदयाच्या अगोदर किंवा सूर्योदयाच्या वेळी तुम्ही करू शकता. दुसरं विधान जे आहे जसं तुम्ही सांजकाळी म्हटलं की संध्याकाळी आपण ज्यावेळेला दिवा उदबत्ती करतो ती अग्निहोत्राचीच वेळ आहे, म्हणजे की त्यावेळेला अग्निहोत्र केलं जातं. गोरज मुहूर्तावरती सुद्धा अग्निहोत्र केलं जातं. तर या दोन्ही वेळेला अग्निहोत्र करण्याचं महत्त्व आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं मगाच्या प्रश्नामध्ये की तद्वत ब्राह्मणचं सूत्र आहे की अग्निर्देवानां मुखम, की जे काही देवांना अर्पण करायचं ते आपण अग्नीला अर्पण करू शकतो. आता एक छोटंसं उदाहरण घ्या. आपण रोज देवाला प्रसाद दाखवतो, पण देव काय तो प्रसाद खात नाही, तो प्रसाद नंतर आपण वाटून घेतो. पण आपण जर अग्नीला काही अर्पण केला, जो काही प्रसाद दाखवतो तो प्रसाद जर आपण अग्नीला अर्पण केला तर निश्चितपणे आपल्याला काही मिळणार नाही. तो संपूर्ण पुढे अग्नी त्याच्यामध्ये साबाक्षामध्ये घेईल आणि धुराच्या माध्यमातून बाकीच्या माध्यमातून तो सगळ्यांपर्यंत पोचेल, आपल्यापर्यंत येणार नाही. म्हणजे उद्या जर माध्यम खरोखरी आपल्याला मनापासून द्यायचं असेल तर अग्निहोत्र हे सर्वात मोठं साधन आहे की ज्याच्याने आपण त्यांचा जो काही हव्यभाग आहे तो हव्यभाग त्यांना देऊ शकतो. हा पहिला त्याच्यामधला भाग येतो. दुसरं प्रश्न जे तुम्ही विचारलं की दैनंदिन जीवनामध्ये माणसाचं जे काही कर्म आहे त्या कर्माचा विचार केला तर त्या कर्माचा विचार केल्याच्या नंतर तुम्ही बघा की जनरली प्रत्येकाला वाटतं की सकाळी उठल्यानंतर आपण देवाची पूजा करावी, देवाच्या देवळात जावं, देवाचं दर्शन घ्यावं. हा पहिला प्रत्येकाचा भाग असतो. दुसरा भाग जर आपण त्याच्यामध्ये बघितला तर दुसऱ्या भागामध्ये त्याला विचारलं की तुला काय करावं असं वाटतं, मग तो त्याच्यामध्ये सांगेल की मला याच्यामध्ये वेगवेगळं काही वाचन करावं असं वाटतं, की ग्रंथाचं एखाद्या वाचन करावं, एखादं स्तोत्र म्हणावं, आपण एका मंत्राची साधना करावी, अशी प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा येईल. मग त्याला विचारलं पुढे जाऊन तुला काय करावं असं वाटतं, अजून तुला काय वाटतं की काय असावं तुझ्या आयुष्यामध्ये, त्यावेळेला तो म्हणेल की मला चांगले विचार ऐकायला मिळाले पाहिजेत, मला सत्संग मिळाला पाहिजे, मला ऋषीमुनींचा सहवास मिळाला पाहिजे, त्यांच्याकडनं चांगलं मार्गदर्शन मला मिळालं पाहिजे.
मग त्याला विचारलं की ह्याच्या पलीकडे अजून तुझी काय अपेक्षा आहे, चौथं तुला अजून ह्याच्या व्यतिरिक्त काय वाटतं. मग चौथं ह्याच्यामध्ये तो ह्या गोष्टीची वाचना करेल आपल्याला की मला असं वाटतं की माझे जे पित्र आहेत, माझे जे अगोदरचे आहेत, त्या प्रत्येकाची मला सेवा करता यायला पाहिजे. माझे आजी आजोबा असतील किंवा अजून माझे कोणी पूर्वज असतील, त्यांचे जे काही विचार आहेत त्यांचे विचार ऐकून घेणं, त्यांची सेवा करणं असं करावं असं वाटतं. आणि मग पाचवं तुला काय वाटतं, तर पाचवं संपूर्ण की जे मानव आता माझ्याबरोबर आहेत, मनुष्य जे माझ्याबरोबर आहेत, की काही नातेसंबंधामध्ये आहेत किंवा काही बघण्यामध्ये आहेत, काही उच्च पुरुष आहेत, काही वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त केलेल्या आहेत, त्यांच्याबरोबर ते मला विचार विनिमय करता यावा, त्यांच्याबरोबर मला काही चर्चा करता यावी, हे त्याचे विचार असतील. म्हणजे मग हे सगळे विचार जर आपण दाटून घेतले की ही त्याची अध्यात्माची मुहूर्तमेढ आहे, की ह्याच्यावरती त्याचं अध्यात्म पुढे डेव्हलप होणार आहे, ह्याच्यावरती त्याचं अध्यात्म बनणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर दैनंदिन जीवनामध्ये माणूस या सगळ्या गोष्टी करू शकतोय का? आज प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते की गुरुचरित्राचं पारायण करावं, प्रत्येकाला वाटतं साई सच्चित्राचा रोज एक अध्याय वाचावा, परंतु आत्ताच्या काळामध्ये हे आपल्याला शक्य आहे का? आपण करतो का? तर आपण नाही करत. म्हणजे ग्रंथांचं वाचन होत नाही याच्यामध्ये. सेकंड थिंग, पूजा जर म्हटली तर आपण पूजा कशी करतोय, एकतर करतच नाही, आणि करत असो तर कशी करताय तुम्ही प्रत्येकाच्या मनाला विचारा, तुम्हाला उत्तर मिळेल. आई वडिलांची सेवा फक्त त्यांना गोळ्या आणून देणं, रोज आल्यावर विचारणं तू कशी आहेस, काय आहेस, ह्याच्या पलीकडे आपण काही करत नाही. पितरांची सेवा तर आपल्याकरता खूप लांबचा विषय आहे. आणि बरोबर आपले जे लोक असतात त्यांच्याबरोबर हेवे दावेनी त्यांच्या प्रत्येकाच्या चुगल्या आणि गॉसिप ह्याच्यामध्येच आपला वेळ जातो. म्हणजे त्यामध्ये आपली काही साधना होत नाही. परंतु जर अग्निहोत्राची फ्रेम बघाल तर या अग्निहोत्राच्या फ्रेममध्ये या 5 गोष्टींचा विचार केला जातो. ज्यावेळेला तुम्ही प्रसंगी अग्निहोत्र करता आणि अग्निहोत्र करत असताना त्याच्यामध्ये ज्या तुम्ही आहुती देता, त्याचे जे मंत्र आहेत किंवा त्याच्या पाठीमागच्या ज्या भावना आहेत, त्याच्या पाठीमागे जे दैवत घेतलेलं आहे, या सगळ्याचा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये पहिला यज्ञ केला जातो, त्याला ब्रह्मयज्ञ असं नाव आहे. दुसरा यज्ञ याच्यामध्ये जो केला जातो त्याला देवयज्ञ असं म्हणतात. तिसरा यज्ञ याच्यामध्ये केला जातो त्याला ऋषी यज्ञ असं म्हणतात. चौथा यज्ञ केला जातो याच्यामध्ये मनुष्य यज्ञ असं म्हणतात. आणि 5वा जो यज्ञ याच्यामध्ये आपण करतो की अग्निहोत्र करत असताना रेग्युलर, त्यावेळेला 5व्याच्या याच्यामध्ये जो यज्ञ केला जातो तो पूर्णपणे मनुष्य यज्ञ केला जातो. आता ह्या जर सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर पहिलं ब्रह्मयज्ञ ह्याच्याकरता आहे की जे काही आपण अध्ययन करतो, जे काही वाचू शकत नाही, आपण गुरुचरित्र रोज वाचू शकत नाही किंवा अनेक असे ग्रंथ आहेत, वेदांचा अभ्यास करायला पाहिजे, पुराणांचा अभ्यास करायला पाहिजे, हे वाचून होत नाही. मग हे वाचून होत नाही तर ॲटलिस्ट त्याच्यातून ब्रह्मयज्ञ होईल की त्याचं पुण्यफल त्याला प्राप्त होईल. दुसरं याच्यामध्ये की बाबा देवपूजा त्याला करायला वेळ होत नसेल, देवपूजा होत नसेल, देवांची सेवा करता येत नसेल तर मग ते देवयज्ञ त्याच्या हातून होईल. तिसरी त्याच्यामध्ये आहे की तिसऱ्या याच्यामध्ये ऋषी यज्ञ करता यायला पाहिजे, ऋषींची सेवा नसेल करता येत तर ऋषी यज्ञ त्याच्या हातून होईल. चौथं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की जसं प्रत्येक जणाच्या ह्याच्यामध्ये वाटतं की ह्याला भेटावं त्याला भेटावं, त्या ह्याच्याप्रमाणे मनुष्य यज्ञ सांगितलेला आहे की आपल्या बरोबरच्या लोकांच्या उद्धाराकरता मनुष्य यज्ञ त्याच्यामध्ये करायचा आहे. आणि 5वा म्हणजे की आपल्या पितरांचा उद्धार व्हायला पाहिजे, तर आपल्या पितरांचा उद्धार होण्याकरता पितृयज्ञ त्याच्यामध्ये करायचं आहे. असे 5 जे पूर्णपणे यज्ञ आहे ते 5 यज्ञ अग्निहोत्राच्या एका संचामध्ये येतात आणि केवळ नाममात्र 12 ते 13 मिनिटांमध्ये संपन्न होतं. याची सगळ्याची मंत्रामध्ये पूर्णपणे बांधण केलेली आहे. या मंत्रांचं पूर्णपणे याच्यामध्ये आमंत्रित केलेलं आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे अनुष्ठान केलेलं आहे. आणि अशा प्रकारे ज्यावेळेला आपण हे अग्निहोत्र संपन्न करतो त्यावेळेला निश्चितपणे 5 कर्म केल्याचं फलित आपल्याला प्राप्त होतं. वेळ होते छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक ॲडव्होकेट माधव गुरुजी. आपण सरांना पुढचा प्रश्न विचारूया. सर, आता आणखीन एक शंका येते की ह्या अग्निहोत्राच्या संदर्भात, हे अग्निहोत्र कोणी करावं? लहान मुलांनी करावं, मोठ्यांनी करावं, स्त्रियांनी करावं, करू नये, कोणी करू नये, कोणी करावं, त्याच्या अनुषंगानं सुद्धा खूप चर्चा आपल्याला दिसतात. आणि त्याच्या पुढं जाऊन प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, पण एक त्याला कुठली तरी एक हे असेल ना, म्हणजे काहीतरी सेट असेल की बाबा हे असं करावं. तर ती पद्धत जी आहे, जी शास्त्रांनी सांगितली आहे, ती पण तुम्ही थोडक्यात सांगा. प्रशांतजी, साधना करायची म्हटलं ना की माणसाच्या मनामध्ये शंका कायम येतात. पहिलं काय येतं तर शंका येतं, ते म्हणजे की मी केलं तर चालेल का, आम्ही करायचं का? कारण आपल्यामध्ये ना समाजामध्ये वेगवेगळ्या धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने आपण बांधले गेलेलो आहोत. आणि मूलभूत आपल्यामध्ये पहिलंच म्हणजे की स्त्री आणि पुरुष हा भेद तर निर्माणच आहे, जो जेंडरनी आहे. परंतु अध्यात्म आहे ना, हे सगळ्यांकरता समान आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही जातीचा भेद नाही, कुठल्याही धर्माचा भेद नाही, आणि त्याच्याबरोबर स्त्री पुरुष असाही भेद नाही, ती सगळ्यांकरता समान आहे. त्यामुळे हा प्रश्न खूप चांगला तुम्ही विचारला की याच्याने चिकार प्रेक्षकांना या गोष्टीची उघड होईल आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातून या खूप महत्त्वाचं आहे की त्याचा उत्तम प्रकारे प्रचार होईल.
तर पहिला भाग असा आहे की अग्निहोत्र हे कोणीही करावं, म्हणजे स्त्री पुरुष दोघांनी केलं तरी चालेल. ह्याच्यामध्ये त्याच्यात प्रार्थनेमध्ये असं म्हणलंय, लाभकारी हो हवन हर प्राणीधारी केली आहे, वायू जल सर्वत्र हो शुभ गंध को धारण किए. म्हणजे ज्याच्या शरीरामध्ये प्राण आहे ना त्यांनी कोणी पण ते केलं तरी पाहिजे, केलं तरी चालेल. आणि सेकंड थिंग की जे तुम्ही करताय त्याचा भाग ज्याच्या शरीरामध्ये प्राण आहे त्या प्राण असलेल्या प्रत्येक घटकापर्यंत ते पोचेल आणि प्रत्येकाला चांगली हवा, चांगलं जल आणि चांगलं वातावरण मिळावं ह्याकरता तुम्ही ते करत असता. त्याच्यामुळे कुणाकरता करायचं तर संपूर्ण अखिल पूर्णपणे विश्वाकरता तुम्हाला ते करायचं आहे, विश्व शांतीकरता, विश्वाच्या उद्धाराकरता तुम्हाला ते करायचं आहे. आणि मग ते करत असताना विश्व उद्धाराची जी गुढी तुम्ही हातावरती घेतलेली आहे ती कुणाच्याही खांद्यावर तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे म्हणजे अगदी काही शंका निशंक तुम्ही अगदी पूर्णपणे स्त्री पुरुष सगळ्यांनी हे करू शकता. मुलांपासून म्हणजे की 8 वर्षाच्या मुलापासून पुढे कुठलेही स्त्री पुरुष अबाल याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि हे अग्निहोत्र करू शकतात. म्हणजे आता अग्निहोत्र करत असताना मेन वेळेचे नियमित असं नाही की तुम्ही कधी उठून करू शकता. ह्याच्यामध्ये सकाळी सूर्योदयाच्या वेळेला तुम्ही करू शकता. साधारण 7:45च्या अगोदर तुम्ही केव्हाही केलं तर ते मान्यता प्रमाण आहे की ते वेळेमध्ये होईल. दुसरा पार्ट संध्याकाळी जर तुम्ही करणार असाल तर संध्याकाळी ते सूर्यास्ताच्या वेळेला किंवा सूर्यास्त झाल्या इमिजिएट किंवा गोरज मुहूर्तावरती, म्हणजे संध्याकाळी एक आपण 7:15 पर्यंतचा टायमिंग पकडूया की 7:15 पर्यंत तुम्ही केव्हाही केलं तरी चालेल. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणलात की त्याचा सेट कसा असेल किंवा त्याचं फॉर्मेशन आपण थोडक्यात बघू की त्याचं स्वरूप कसं असेल. तर स्वरूप याच्यामध्ये असं असतं की ज्या याच्यामध्ये कंपल्सरी की तुम्ही अग्नी प्रज्वलित करता यायला पाहिजे तुम्हाला, तर त्याच्यामध्ये हवनकुंड शक्यतो तुम्ही तांब्याचं घ्यावं. जर तांब्याचं अवेलेबल नसेल तर कुठल्याही धातूचं चालेल, काही त्याच्यामध्ये नाही. हवनकुंडच पाहिजे असं नाही, तुमच्याकडे रेग्युलर एखादं छोटं घमेलं असेल चांगलं ते तुम्ही घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ह्याच्यामध्ये शेणीचा भाग कंपल्सरी असला पाहिजे, म्हणजे शेणी असायला पाहिजे जी गाईच्या गोबरपासून म्हणजे गाईच्या शेण्यापासून बनवलेली असते ती शेणी कंपल्सरी त्याच्यामध्ये असायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये समिधा म्हणजे जी लाकडं आपण वापरणार आहोत त्याच्यामध्ये आंब्याची लाकडं चालतील, वड, पिंपळ, औदुंबर ह्याची जर असतील तर ती चालतील. ती सुखी त्याच्यामध्ये लाकडं म्हणजे त्याला आपण समिधा म्हणतो, त्या समिधा त्याच्यामध्ये असाव्या. त्याच्यानंतर शाकल्य हा प्रकार येतो. शाकल्य ह्याच्यामध्ये पूर्णपणे हवन सामुग्री येते, कुठेही रेडी पॅक तुम्हाला मिळू शकतं, म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही ते घेऊ शकता. आपल्या घरचा निर्माल्य, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पूर्णपणे गवला कचऱ्याची पावडर वगैरे टाकली तुम्ही तर घरगुती पण तुम्ही हा पूर्णपणे शाकल्य तयार करू शकता. मार्केटमध्ये सुद्धा चांगलं शाकल्य मिळतं ज्याच्यामध्ये भुसा मिक्स करून तुम्ही ते शाकल्याचा पूर्णपणे वापर करू शकता. चौथं याच्यामध्ये दूध साखरेचं महत्त्व आहे. दूध साखर त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि तुमच्याकडे जे ताजं बनलेलं अन्न असेल म्हणजे की भात असेल, एखाद्याकडे जर भाकरी बनत असेल तर भाकरीचे छोटे तुकडे आणि किंवा जसं पोळी भाजी जे काही तुमच्याकडे ताजं अन्न असेल ते ताजं अन्न तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. तूप आपल्याला त्याच्यामध्ये असेल, तुपामध्ये प्रामुख्याने तुम्ही गाईचं तूप वापरलं तर खूप चांगलं, आणि कापूर थोडा, एवढी सामुग्री आपल्याला लागणार आहे. आता हे हवनकुंड पूर्णपणे आपण मांडून जसं त्याच्यामध्ये याची रचना आपण पूर्णपणे करू, आतमध्ये मांडू, त्याच्या वेळेला ती लाकडं आणि त्या शेण्या तुम्हाला अशा प्रकारे लावायच्या आहेत की अग्नी प्रज्वलित केल्यानंतर त्याच्यामध्ये हवा खेळती राहील. म्हणजे नुसतं असं पॅक बंद करून आपण शेकोटी लावतो किंवा हे लावतो तसं करायचं नाही आहे, तर व्यवस्थित त्याचं रचनात्मक बांधायचं आहे म्हणजे. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अग्नीचे मंत्र आहेत, ज्या मंत्रांनी पूर्णपणे अग्नी प्रज्वलित करायचं आहे. अग्नी प्रज्वलित करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्रामुख्याने अग्निहोत्राच्या ज्या आहुती आहेत त्या आहुती तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायच्या आहेत. त्याच्याबरोबर सातत्याने मग त्याच्यामध्ये अनेक असे मंत्र आहेत की जे मंत्र तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. मग त्याच्यामध्ये कुलदेवतेचे आहेत, तुमच्या वास्तुदेवतेचे आहेत, तुमच्या ग्रामदेवतेचे आहेत, ते मंत्र तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे घेऊ शकता. तुमचं एखादं इष्ट आराध्य दैवत आहे तर त्याचं घेऊ शकता. एखादं विशिष्ट तुमचं जे नक्षत्र आहे त्या नक्षत्राच्या आहुती असतील तर त्या तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. तुमच्या गुरूंचा काही मंत्र असेल तर त्या गुरुमंत्राच्या आहुती आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. असं नाना प्रकारे आपण ते पूर्णपणे अग्निहोत्र त्याच्यामध्ये करू शकतो. स्वरूपामध्ये फक्त एवढंच आहे की त्याची वेळ कंपल्सरी आहे, पूर्व पश्चिम असावं म्हणजे पूर्वाभिमुख बसावं. त्याचप्रमाणे त्याची जी अरेंजमेंट करत असताना तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये कंपल्सरी शेणी असायला पाहिजे. हे 2 भाग त्याच्यामध्ये पूर्णपणे आहेत. आणि ज्यावेळेला आपण ब्रह्मयज्ञ करू त्यावेळेला तुपाच्या आहुती असतील, ज्यावेळेला आपण त्याच्यामध्ये देवयज्ञ करू त्यावेळेला देवयज्ञाच्या वेळेला समिधाच्या आहुती असतील, त्याच्यानंतर आपण ज्यावेळेला मनुष्ययज्ञ करू त्यावेळेला त्याच्यामध्ये तुपाच्या आहुती असतील, ऋषीयज्ञ आपण करू त्याच्या वेळेला आपल्याला जे शाकल्य आपल्याकडे आहे त्या शाकल्याच्या आहुती असतील, आणि ज्यावेळेला आपण पितृयज्ञ करू त्यावेळेला पितृयज्ञ करताना जे ताजं अन्न आपण घेतलं असेल त्या अन्नाच्या आहुती असतील. याचं स्वरूप आणि तुम्हाला ते खरोखरी घरी करता यावं आणि खरोखरी तुम्ही ते करावं या आग्रहाकरता आपण प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरच्या जर यूट्यूब चॅनलवरती गेले तर त्याच्यावरती अग्निहोत्राचा प्रॉपरली व्हिडिओ आम्ही बनवून ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओमध्ये जेवढ्या आहुती तुम्ही घेणं आवश्यक आहे म्हणण्यापेक्षा घेऊ शकता त्या सगळ्या आहुती केलेल्या आहेत. तेवढं सगळं करून सुद्धा तो 12 मिनिटाचा किंवा 13 मिनिटाचा व्हिडिओ आहे. आपण तो व्हिडिओ अवश्य बघितला तर आपल्याला अगदी अचूक आपल्याला घरी अग्निहोत्र करता येईल. त्याचबरोबर दुसरं तुम्ही फोन केला तर तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती याची PDF पण आम्ही तुम्हाला पाठवू, जेणेकरून ते अग्निहोत्र तुम्हाला पूर्णपणे
करता येईल त्याचं स्वरूप तुम्हाला कळेल आणि नुसतं स्वरूप कळून तुम्ही थांबणार नाही, तर या विश्व कल्याणाकरता, या विश्व शांतीकरता आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या समाज बांधवांकरता तुम्ही निश्चितपणे अग्निहोत्र करू शकाल. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. आम्ही सर्वसामान्य माणसं अनेक गोष्टींमध्ये जवळजवळ सगळ्याच गोष्टींमध्ये फायदा बघत असतो की तुम्ही सगळं सांगा पण ह्याच्यातला मला फायदा सांगा की माझा फायदा काय होईल. अर्थात ते ह्युमन बिईंग पण आहे, नॅचरल पण आहे. नाहक कुठल्या गोष्टी आपण करायला थोडंसं आपल्याला धास्तावतो, पण मग अग्निहोत्राचा जो फायदा आहे मनुष्य धर्मासाठी, मनुष्य जातीसाठी तो काय? जगत कल्याणाकरता, जगत उद्धाराकरता, त्यानंतर विश्वशांतीकरता, विश्व कल्याणाकरता ह्या सगळ्या भागाने अग्निहोत्र केलं जातं. परंतु हे करत असताना ज्या वेळेला अग्निहोत्रामध्ये स्वतः जो अग्निहोत्र करत असतो, जो साधक असतो, त्याचं सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की अग्नीपासून त्याला ऊर्जेची प्राप्ती होते, त्याला चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळते. दुसरा भाग असतो की तुमचं तेज वाढतं, चेहऱ्यावरती तुमच्या तेज यायला सुरुवात येतं. तिसरी गोष्ट म्हणजे की तुमच्यामध्ये चुंबकत्व, जसं ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण झाल्यानंतर तुमच्यामध्ये चुंबकत्व, मॅग्नेटिक पॉवर तुमच्यामध्ये रेडी होते. याचं दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही असर बघाल तर तुम्ही तेजवान दिसायला लागता. म्हणजे की तुम्ही कुठेही गेल्यानंतर तुमची स्वतःची एक आभा ही प्रत्येकाला जाणवायला लागते, तुमचं वेटेज पूर्णपणे वाढतं. दुसरी गोष्ट म्हणजे की तुमचा स्वतःचा स्वार्थ हा कमी व्हायला लागतो आणि जे उपकार म्हणून तुम्ही इतके दिवस एखादी गोष्ट करताय ती परोपकारामध्ये जायला सुरुवात होते, तुमच्या हातून परोपकार घडायला सुरुवात होते. तिसरी गोष्ट म्हणजे की तुमच्या विचारांमध्ये खूप प्रलब्धता येते, तुमचे विचार खूप उच्च होतात. ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे विचार मांडाल त्या ठिकाणी ते पूजनीय ठरले जातात, लोकांना तुमच्याबद्दल रिस्पेक्ट निर्माण होतो, आदर निर्माण होतो. त्याचबरोबर ज्यावेळेला तुम्ही ब्रह्मयज्ञ करता त्यावेळेला ब्रह्मयज्ञ करत असताना जे पुण्य तुम्हाला मिळतं त्या पुण्याचा तुम्हाला वापर पूर्णपणे असा होतो की 100 ग्रंथ वाचल्यानंतर जे नॉलेज तुम्हाला प्राप्त होईल, 100 ग्रंथ वाचल्यानंतर तुमच्यामध्ये जे चेंज होईल ते अवघ्यात म्हणजे की 10 दिवसाच्या अग्निहोत्रामध्ये तुम्हाला प्राप्त होतं. आणि जसजसं तुम्ही रेग्युलर करत जाल त्यावेळेला तुम्हाला ब्रह्मयज्ञ म्हणजे नॉलेज तुमच्याकडे आहे, देवयज्ञ म्हणजे देवांची तुमच्यावरती कृपा आहे, पितृयज्ञ तुम्ही करताय की तुमचे पितृ पूर्णपणे समाधान आहेत, ऋषीयज्ञ तुम्ही करतायत की ऋषीमुनींचे आशीर्वाद तुम्हाला आहेत, आणि मनुष्ययज्ञ तुम्ही करताय की परस्पर जे तुम्हाला लोक भेटत आहेत त्या प्रत्येकाची सेवा, त्या प्रत्येकाच्याकडनं आदर, प्रत्येकाकडनं रिस्पेक्ट हा डेफिनेट तुम्हाला मिळायला सुरुवात होतो आणि सगळीकडे तुमचं वलय पूर्णपणे वाढायला सुरुवात होतं. आणि मग तुमच्यामध्येही एक भाव निर्माण होतो की जसं पूर्वीच्या वेळेला लोक अतिथींना बोलवायचे, म्हणजे वाटसरू जो असायचा त्याला दुपारी घेऊन जेवायला बोलायचे, तसं तुमच्या हातून पुढच्या स्वरूपाचं म्हणजे परोपकाराला सुरुवात होते. परोपकार तुमच्या हातून होतात, अन्नदान तुमच्या हातून होतं आणि निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या याच्यामध्ये तुमचं काही नसताना तुमच्या लक्षात येतं की लोक तुम्हाला सामावून घेत आहेत, तुम्हाला त्या ठिकाणी प्रतिष्ठित बनवत आहेत आणि तुम्ही पूर्णपणे पुढे येत आहे. खूप छान असं मार्गदर्शन सरांनी आजही आपल्याला केलेलं आहे. 26, 27 आणि 28 या 3 दिवशी सर पुण्यामध्ये आहेत. इतर ठिकाणी सुद्धा सर असतात, पनवेलमध्ये असतात, दादरमध्ये असतात. तुमच्या जवळचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्ही सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता, भेटू शकता आणि उपचार करून घेऊ शकता. सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.